समाज बांधवांना तातडीचा महत्त्वाचा संदेश आहे। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित झालेलं आहे। काल दिवसभर सर्व समाज बांधवांनी एकच टाहो फोडला होता, मनोज दादा आपण आमरण उपोषण सोडा, कुठली भूमिका घ्या आणि आमरण उपोषण सोडा। तर त्या विनंतीला मान देऊन काल रात्री त्यांना सलाईन दिले होते आणि मनोज दादांचं म्हणणं होतं की सलाईन घेऊन मी आमरण उपोषण करू शकत नाही, त्यापेक्षा मी उपोषण स्थगित करतो। आता मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी 4 ते 5 वाजेला हलवण्यात येणार आहे। त्याचं कारण असं आहे, ताबडतोब आमरण उपोषण सोडलं असतं पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो गाड्या या निघालेल्या आहेत। जसं इथं कळालेलं आहे की रस्ता अडवला किंवा इथं दादांना त्रास होतोय, तर हजारो गाड्या माता भगिनींसह वयोवृद्धांसह लहान लहान बालकांसह या ठिकाणी गर्दी होत आहे। पण ते 4-5 वाजेपर्यंतचे लोक इथं पोहोचतील म्हणून दादांनी 4 ते 5 वाजेचा वेळ दिलेला आहे। आपण बघू शकतो इथं हजारो लोक आलेले आणि जे आमरण उपोषणाला बसले तेव्हा लोकांचे चेहरे पडलेले होते। आता तुम्ही यांच्या चेहऱ्यावरचं जर तुम्हाला तेज पाहायचं असेल तर हे आपण बघू शकतो किती सगळ्यांचे चेहरे खुललेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, दादा तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, लड़ेंगे जीतेंगे, हम लड़ेंगे जीतेंगे। तर आपण आता नवचैतन्याचं वातावरण झालेलं आहे। मनोज दादांनी आमरण उपोषण सोडलेलं आहे आणि यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। आता आपल्याला मुंबई दूर नाही। आता एखाद्या वेळेला दादांनी जर निर्णय घेतला तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन आपण 288 आमदारांची शपथविधीसाठी मुंबईकडे कूच करण्याची शक्यता वाटते। तर दादांनी लवकरात लवकर फिट व्हावे अशी विनंती सगळ्यांची आहे। दादा तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर एक विनंती आहे, प्रत्येक मराठ्यांपर्यंत ताबडतोब शेअर करा। रस्त्याने लोक काही निघालेले आहेत, काही निघण्याच्या तयारीत आहे। तर 4 ते 5 वाजेपर्यंत जे आंतरवाली सराटी या ठिकाणी येऊ शकतात त्यांनीच या, बाकी कुणी येऊ नका। कारण 4 वाजेला किंवा 5 वाजेला मनोज दादा आमरण उपोषण सोडणार आहे आणि गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी जाणार आहे। तात्काळ हा संदेश, हा लाईव्ह, हा ताबडतोब प्रत्येक मराठ्यांपर्यंत शेअर करा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असते। एक मराठा, एक मराठा, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी। शिवराय म्हणायचं, शिवराय, जय शिवराय। कोणाला बोलायचंय का? बोला तर मागे उभं राहा बाकी। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एक अत्यंत, तुमचं नाव काय, कुठून आले? मी सुनील फडतरे देशमुख, फलटण, गाव माझं फडतरवाडी। आदरणीय दादांच्या विचाराने आम्ही खूप भारावून गेलोय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या समाजाचा किंवा आपल्या समाजाचा पोटतिडकीने विचार करणारे एक अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व, चैतन्यानी आणि आयुष्यामध्ये पाहिलं ते एक सालस आणि साधं व्यक्तिमत्व एका खेडेगावामधून अख्ख्या महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला एका छत्रखाली आणणं हे अत्यंत अशक्य असं काम आदरणीय मनोज दादांच्या रूपाने आपल्याला आज प्राप्त झालेलं हे व्यक्तिमत्व। आणि माता भगिनी, पावसात होणारा हाल आणि त्यांच्या शरीराची एकंदरीत परिस्थिती बघून दादांनी सगळ्या मायामाऊलींचं विनंतीला मान देऊन त्यांचं 9व्या दिवशी हे जे उपोषण स्थगित केलं त्याबद्दल दादांचा आम्ही मनोमन आभार मानतो। आणि दादांनी इथून पुढची लढाई आपल्या महाराष्ट्रातला जो वंचित समाज आहे त्यांच्यासाठी लढावी। आम्ही दादांबरोबर कायम त्यांच्या आज्ञेचं पालन करू एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो। जय शिवराय, जय महाराष्ट्र। फोटो घ्यायचा, ताबडतोब हा लाईव्ह शेअर करा, प्रत्येक मराठ्यांपर्यंत पाठवा। कारण मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित झालेलं आहे। कुणी आंतरवाली सराठी या ठिकाणी 4 ते 5 वाजेनंतर येऊ नये, गैरसोय टाळावी आणि आपल्या समाज बांधवांचे गैरसोय होणे म्हणून ताबडतोब हा लाईव्ह शेअर करा। जय शिवराय।